आहेत आणि त्या जाचक आहेत. किती जाचक आहेत बारदेशकर सर, की तुम्ही काय विचार करावा ही तुमची जात ठरवते, तुमचा धर्म ठरवतो. तुम्हाला स्वातंत्र्य नाही, स्वतंत्र विचार करायचा. म्हणून माझं प्रामाणिक मत आहे की जो कोणी आपल्या जातीच्या, आपल्या धर्माच्या प्रेतावरती पाय ठेवून वाटचाल करतो तो खरा माणूस असतो. नाहीतर तो एक तर जातीचा असतो किंवा तो धर्माचा असतो, माणूस नसतो तो. तुम्हाला माणूस म्हणून आपली आयडेंटिटी सिद्ध करायची असेल तर तुमची जात आणि तुमचा धर्म सोडलाच पाहिजे. मग तुमचा किती प्रिय असू दे. बाबासाहेबांचं पुन्हा मी कोटेशन देईन. ते कोटेशन प्रसिद्ध आहे पण ते आपण गांभीर्याने घेत नाही. काय कोटेशन आहे ते? कोटेशन असं आहे की बाबासाहेब म्हणतात की काही लोक असं म्हणतात मी पहिल्यांदा भारतीय आहे आणि नंतर हिंदू आहे, मी पहिल्यांदा भारतीय आहे नंतर मी मुस्लिम आहे, मी पहिल्यांदा भारतीय आहे नंतर मी जैन आहे, वगैरे वगैरे वगैरे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हे मला मान्य नाही. मी पहिल्यांदाही भारतीय आणि शेवटी भारतीयच, मध्ये कुणालाही प्रवेश नाही. याचा साधा अर्थ काय होतो? बाबासाहेबांनी सगळे धर्म वजा केले ना, सगळे धर्म वजा केले, त्याची काही गरज नाही म्हणाली. असो, पण त्या दिशेनं वाटचाल करणं ही प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखं आहे. फार कमी लोकांना ते जमतं. बाकीचे सगळे प्रवाह पतित असतात, प्रवाहाच्या बाजूनं वाद जाणारे असतात आणि आज तर त्याची गणती, त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ही मला असं वाटतं एक मोठी शोकांतिका किंवा गंभीर गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या व्यवस्थेमध्ये काही लोक, बहुतेक लोक तडजोड करतात. आपली जात सोडत नाहीत, आपला धर्म सोडत नाहीत, देश काय सोडू असं म्हणत नाहीत, पण किमान जात धर्म तरी सोडायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून शेवटचा मुद्दा मी एवढंच म्हणेन या निमित्ताने की पुस्तकाबद्दल मगाशी ज्याने कोणी माझं ते काय त्याला मानपत्र म्हणतात ते लिहिलं त्यांना सॅल्यूट. बरं, चांगलं लिहिले. मला नेहमी धाकधूक लागते की काय लिहितात कोणाचं, जरा ते जास्तच लिहिले. आणि त्याच्या राजेंद्रला, कुठेच राजेंद्र, त्याला मी फोन करून सांगितलं, ते मला काय का होतं की काही लिहितात आणि मग ते स्वीकारावं लागतं. पण ज्याने कोणी लिहिले ते चांगलं लिहिले, उलट अधिक जास्तच लिहिले. म्हणजे मगाशी वाचताना मला वाटलं की हा दुसराच कोणतरी एक मोठा माणूस आहे आणि त्यातच वाचायला लागलं तर असं वाटलं मला. इतकं ते लिहिले, पण तरी पण ठीक आहे, धन्यवाद, त्याबद्दल दुखत नाही. एक गोष्ट अशी आहे की पुस्तकाबद्दल लिहिले ते. पुस्तकाबद्दल दोन मुद्दे मी 2 वाक्य सांगतो आणि थांबतो, फार काय आपला वेळ घेत नाही. की पुस्तकच माणसाला शतकानुशतके, एका दोघा नव्हे, कोट्यवधी लोकांना गुलाम ठेवतं पुस्तकच. आणि पुस्तकच कोट्यावधीची गुलामगिरीतून कोट्यावधी लोकांची मुक्तताही करतात. हे काय मनुस्मृतीसारखं, मनुस्मृतीचं नाव घेतोय म्हणून केवळ मनुस्मृतीच नाही तर त्या लाईनीतल्या, त्या कॅटेगरीतली सगळी पुस्तकं की जे माणसाला गुलाम ठेवतात. आणि आपलं भारतीय संविधान आहे, त्यांनी सगळ्यांना मुक्त केलं, ते पण एक पुस्तकच आहे. त्याला लोक म्हणतात आपला धर्मग्रंथ संविधान. ही आणखीन मोठी भानगड आहे. अरे तुमचा धर्म, तुमचा धर्मग्रंथ नको ना, ते पुस्तक आहे, लॉ ऑफ लॉज आहे, कायद्याचा कायदा तो आहे, असं त्याला म्हणा ना. आणि म्हणून पुस्तकच माणसं